चंद्रशेखर आजाद भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चंद्रशेखर आजाद भाई तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा। विजय। अशोका न्यूज या चॅनलचं मी प्रथमतः अभिनंदन करतो आणि सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। आज आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून मी प्राध्यापक प्रभाकर वाघमारे, आझाद समाज पार्टी नांदेड जिल्हा प्रमुख, जिल्हा प्रभारी या नात्यानं माननीय महोदय जिल्हाधिकारी साहेब यांना आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे। या निवेदनासाठी आम्ही नांदेड जिल्ह्याच्या युनिटच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या जे 9 विधानसभा आहेत, विधानसभेचे 9 विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून आमचे जे विधानसभेचे प्रमुख आहेत, निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून त्यांच्याकडे नामदेवजी बुद्धे म्हणून निर्वाचन अधिकारी आहेत, निवडणूक निर्वाचन अधिकारी, आणि तथा लोहा कंधार विधानसभा अध्यक्ष आहेत। सर्व 9 विधानसभेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या निवेदनामध्ये आम्ही शासनाला, प्रशासनाला कळवू इच्छितो की ह्या काही खाजगी संस्था आहेत, खाजगी क्लासेस आहेत, या खाजगी क्लासेसवाल्यांना प्रथमतः नांदेडकरांनी बुटाने हाणलं पाहिजे। कारण इथं गोरगरिबांच्या मुलावर अन्याय होत आहे आणि ज्याच्याकडे पैसा, धन दौलत आहे, धनदागडे आहेत, त्या लोकांना पैशाच्या मार्फत पेपर दिले जातात, नोट्स दिले जातात, आणि जी लोक गरिबाची मुलं आहेत, ज्यांना खरंच शिक्षणाची गरज आहे, असे मात्र वंचित ठेवल्या जातात। एखादा व्यक्ती जर त्या क्लासेसमध्ये जर गेला, या मुलाला ॲडमिशन द्या, या मुलाला शिकवा, तर ते म्हणतात की डोनेशन शिवाय आम्हाला शिकवता येत नाही, डोनेशन हवा आहे, डोनेशन शिवाय मुलाला आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही। अशी जर ही व्यवस्था असेल तर या व्यवस्थेला पालतं पाडण्याचं काम आझाद समाज पार्टी केल्याशिवाय राहणार नाही। आणि हा जो मूर्ख आहे मोठेगावकर, या मूर्खाला फाशी शिक्षा दिल्याशिवाय आझाद समाज पार्टी महाराष्ट्रभर मोर्चा आणि आंदोलन करणार आहे। या व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा बाजार या लोकांनी मांडला, शिक्षणाचं खाजगीकरण झालं। मी शासनाला, प्रशासनाला कळवू इच्छितो आणि आजचे जे काय या मुख्यमंत्री आहेत या राज्याचे, महाराष्ट्राचे, त्यांना सांगू इच्छितो की आपण या शिक्षणाची जिल्हा परिषद असेल, संस्था असतील, माध्यमिक विद्यालय असतील, उच्च माध्यमिक विद्यालय असतील आणि विद्यापीठ असतील, तर याच्यामध्ये आपण अशी व्यवस्था करायला पाहिजे की त्या विद्यापीठमध्ये जिल्हा परिषद शाळेपासून ते विद्यापीठपर्यंत मुलांना शिक्षणाची सोय ज्या पद्धतीने खाजगी क्लासेसमध्ये शिकवल्या जातात, त्या पद्धतीचं शिक्षण आणि एक उच्च दर्जे शिक्षण, डिजिटल प्रमाणाचं शिक्षण आपण जिल्हा परिषदपासून तर विद्यापीठापर्यंत शिकवल्या जावं, अशी मी मुख्यमंत्र्यांना आझाद समाज पार्टीच्या वतीनं विनंती करतोय। जर असं नाही झालं तर आझाद समाज पार्टी कायदेशीररित्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या सेवा जर आम्हाला मिळत नसतील तर निवळ नावालाच ही जर आश्वासनं देऊन आणि कायद्यामध्ये जर अशी तरतूद ठेवून जर हे होत असेल तर आम्ही मुळीच थांबणार नाही। आझाद समाज पार्टी ही लोक आज शिक्षणाचाच एवढं काळाबाजार करत आहेत, शिक्षणाच्या परीक्षाच घेत नाहीत, तर निवडणुका कधी घेणार आहेत? येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या अशा पद्धतीनं ह्या गव्हर्नमेंटने या शिक्षणाच्याच पद्धतीनं पुढे ढकलल्यात। जशा परीक्षा पुढे ढकलतात त्या पद्धतीचं राजकारण या माध्यमातून निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्याचं काम ही शासन करत आहे। म्हणून या शासनाचा निषेध आझाद समाज पार्टीच्या वतीनं आम्ही नोंदवत आहे। एवढं बोलून मी इथेच थांबतो। पुन्हा एकदा आपल्या चॅनलचं मी आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून, सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, आमचे जे निवडणूक निर्वाचन अधिकारी आहेत नामदेवजी बुद्धे यांच्या माध्यमातून आपणास मी सांगू इच्छितो की आम्ही हा अन्याय सहन करणार नाही आणि अन्याय होऊ देणार नाही। निश्चितच इथल्या व्यवस्थेला आम्ही हे करू आणि नांदेड जिल्ह्यामध्ये गोरगरिबाच्या मुलांना उच्च शिक्षण मिळेल आणि मोफत मिळेल यासाठी आम्ही संघर्ष करू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आझाद समाज पार्टीच्या वतीनं माननीय आमचे चंद्रशेखर आझाद भाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच न्याय देऊ। एवढे बोलून मी आपले आभार मानतो, येथेच थांबतो। सर्वांना जय भीम, जय भारत, जय संविधान।
समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।